नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या मिळायला लागलेल्या आहेत. तर त्याच कैरीपासून आपण बेसनचं पीठ घालून आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून आपण पिठलं कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे पिठलं आपण हाटून केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हाटून पिठलं जर केलात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे. तर या ठिकाणी आपण कैरी वापरून आणि हिरवी मिरचीचा ठेचा वापरून एकदम गावरान चवीचं आणि गावरान पद्धतीने आपण इथे पिठलं केलेलं आहे. तर आपण एकदम वेगळ्या पद्धतीने कैरी घालून आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून एकदम झणझणीत, एकदम आंबट चवीचं आपण इथे पिठलं केलेलं आहे. तर रेसिपी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. तर शेवटपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की पहा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर कच्च्या कैरीचं पिठलं बनवण्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे आणि त्या कैरीला छान स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. धुवून घेतल्यामुळं काय होतं ना, त्या कैरीवरची चीक, धूळ सर्व काही निघून जातं म्हणून आपल्याला या कैरीला पहिल्यांदा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, त्यासाठी इथे एक खिसणी घेतलेली आहे आणि त्या खिसणीवरती आपल्याला हे कैरी खिसून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही खिसून न घेता कैरीच्या फोडी करून तुम्ही मिक्सरला थोडी जाडसर हे मिक्सरला कैरी फिरून घेतलात तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने आपण हे कैरी खिसणीने खिसून घेतलेलं आहे. तर फायनली आपल्याला हे पिठलं बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक 2 ते 3 चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे तेल एकदम छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी घातल्यानंतर मोहरी छान तडतडल्याशिवाय आपल्याला बाकीचे कोणतेही जिन्नस घालायचे नाहीत. जर तुम्ही मोहरी छान तडतडायला नसली, कच्ची जर राहिली तर पिठल्यामध्ये कचकच लागते. तर इथे मोहरी छान तडतडायला लागली आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे छान फुलवून द्यायचे आहेत. नंतर यामध्ये आपण जाडसर वाटून घेतलेला लसूण घालायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही लसूण वाटून घेण्यापेक्षा चिरून घातलात तरी पण चालेल. तर या लसणाला आपल्याला छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला छान मंद गॅसवर हे लसूण छान परतवून घ्यायचं आहे. तर हे मंद गॅसवर आपण एकदम छान खरपूस हे परतवून घेतल्यामुळे आपल्या पिठलेला एकदम चव भारी येते म्हणून आपल्याला लसूण घातल्यानंतर छान खरपूस परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 2 मोठे कांदे बारीक स्लाइसमध्ये चिरून घेतलेले आहेत. ते कांदे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. कांदा घालून छान परतवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहेत आणि छान परतवून घ्यायचं आहे. तर कांदा घातल्यानंतर आपल्याला फार जास्त परतवून घ्यायचं नाही. याचा कच्चेपणा जाईपर्यंत किंवा हे कांदा मऊ होईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपला कांदा छान परतला गेलेला आहे किंवा मऊ झालेला आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर इथे आपण जे हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, ते ठेचा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 ते 2 चमचे हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचा ठेचा वापरू शकता. हिरवी मिरचीचा ठेचा घालून छान मंद गॅसवर आपल्याला याचा पण कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हिरवी मिरचीचा ठेचा पण आपल्याला मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं या कांद्यासोबत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे हिरवी मिरची पण 2 ते 3 मिनिटं छान परतली गेलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. नुसती कोथिंबीर वरूनच सजवण्यापेक्षा जर तुम्ही फोडणीमध्ये ही कोथिंबीर जर घातलात, तर या पिठल्याला एकदम चव भारी येते. कोथिंबीर घालून छान आपल्याला या जिन्नसामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपण कैरीचं बेसन करणार आहोत किंवा कैरीचं पिठलं करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कैरी छान बारीक खिसणीने खिसून घेतलेली आहे. ती खिसून घेतलेली कैरी आपल्याला या स्टेजला घालायचं आहे आणि छान आपल्याला 1-2 मिनिटभरासाठीच आपल्याला या तेलामध्ये किंवा या सगळ्या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. तर सध्या कैरीचं सीझन आहे. तर या कैरीच्या सीझनमध्ये अशा पद्धतीने कैरीचं पिठलं करून बघा. चवीला एकदम भारी लागते. तर कैरी इथे एक 2 ते 3 मिनिटं छान या
मसाल्यामध्ये किंवा तेलामध्ये छान परतलं गेलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुम्हाला जेवढं पिठलं करायचं आहे तेवढं पाणी घालून घेऊ शकता. तर इथे मी 4 ते 5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर या पाण्याला आपल्याला खळखळून किंवा दणदणीत आपल्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. याला छान दणदणीत उकळी आलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे बेसनचं पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर आपण हे बेसनचं पीठ घालून छान हटून पिठलं करणार आहोत. तर इथे मी एक मोठी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी एक विस्कर घेतलेला आहे आणि या विस्करनी एका हाताने आपण पीठ घालायचं आहे आणि एका हाताने हटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी विस्कर घेण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी बेलणं घेतलात तरी पण चालेल आणि त्या बेलण्याने पण अशा पद्धतीने हे पीठ हटून घालायचं आहे. तर अशा पद्धतीने एका हाताने पीठ घालून घ्यायचं आहे आणि एका हाताने सतत ढवळत आपल्याला हे पीठ छान हटून घ्यायचं आहे. आणि हे डाळीचं पीठ आपल्याला घालत असताना मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे. असं मंद गॅसवरच आपण हे पीठ घालून घेतलं ना, याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत. जर फुल गॅस करून जर तुम्ही पीठ घातलात, तर यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी जी मोठी वाटी बेसनचं पीठ घेतलं होतं, ते पूर्णपणे यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे आणि विस्करने अशा पद्धतीने सतत ढवळत, अशा पद्धतीने हे पीठ हटून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हटून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळे होण्याची शक्यता नसते म्हणून. सतत आपल्याला हे पीठ छान हटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने विस्करने छान हे हटून घेतलेलं आहे. तर यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. जर तुम्हाला हे पीठ घालत असताना गुठळ्या होत असेल, तर तुम्ही या ठिकाणी पिठाची चाळण घ्यायचं आहे आणि त्या चाळणीनेच आपल्याला डायरेक्ट यामध्ये पीठ चाळायचं आहे आणि एका हाताने हे पीठ हटून घ्यायचं आहे. म्हणजे तसं केल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर पीठ घालून छान हटून घेतलेलं आहे. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पिठलं एक 15 ते 20 मिनिट आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 15 ते 20 मिनिट झाले आहेत. तर बघू शकता तुम्ही आपलं पिठलं छान रटरट शिजायला लागलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत आणि मस्त आपल्या इथे एकदम गावरान चवीचं आपलं इथे पिठलं बनवून तयार झालेलं आहे. तर काही जण काय करतात, पीठ पाण्यामध्ये कालवून पिठलं करत असतात. पण त्याला फार जास्त चव येत नाही. पण असं हटून केल्यामुळे पिठलं एकदम चवीला भारी लागते. तर इथे आपण सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून एक 2 ते 3 मिनिटं याला आणखीन थोडं आपण शिजवून घेऊया. यामध्ये पीठ असल्यामुळे यामध्ये अजिबात कच्चेपणा राहायला नको म्हणून आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे बेसन किंवा हे पिठलं छान शिजवून घ्यायचं आहे. हे पिठलं शिजण्यासाठी आपल्याला 25 ते 30 मिनिट लागतात. कारण या पिठल्यामध्ये किंवा या पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे पिठलं छान शिजवून घ्यावं लागतं. तर इथे आपलं मस्त कैरीचं पिठलं बनून तयार झालेलं आहे. तर बघू शकता आपल्या या कैरीच्या पिठल्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपलं इथे झणझणीत आणि गावरान चवीचं आणि गावरान पद्धतीने केलेलं इथे कैरीचं पिठलं बनवून तयार झालेलं आहे. तर या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर हे थंड झाल्यानंतर आणखीन थोडं घट्ट होतं म्हणून आपल्याला हे गरम-गरम असतानाच आपणाला भातासोबत किंवा भाकरीसोबत हे खायचं आहे. एकदम चवीला भारी लागतं. तर हे कैरीचं पिठलं आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. कैरी घातल्यामुळे या पिठल्याला एकदम चव भारी येते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने कैरीचं सीझन आहे तोपर्यंत कैरीचं पिठलं करून बघा. चवीला अप्रतिम लागते. तर तुम्हाला आजची कैरीच्या पिठल्याची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.